सरकार की जय। कृष्ण कन्हैया लाल की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। उभं राहून भगवंताचं भजन करण्याचं दुसरं एक कारण असेल. या कथेमध्ये दोन समस्या फार मोठ्या असतात. पहिली समस्या कोणती? ती म्हणजे आपली मन देवता ही एवढं विचित्र आहे, एवढं चंचल आहे, कधी ते दुकानाचा हिशोब करण्याकरता निघून जाईल सांगता येत नाही. आपण कथेमध्ये बसतो आणि ते फिरायला सुरुवात करतं. उद्या कोणत्या शेतामध्ये जायचंय, कोणत्या शेतातला कापूस जास्त फुटलाय, कोणत्या शेतामध्ये जास्त काम आहे, उद्या कोणाच्या घरी जायचं आपल्याला रोजंदारी नाही, याचा हिशोब करण्याकरता निघून जातं ते. तर त्याने जाऊ नये याच्याकरता हे भगवंताचं भजन आहे. आणि दुसरी गोष्ट, निद्रा देवी असं म्हणतात ही कुलवान लोकांची सून आहे, त्यामुळे ती कथेमध्ये लवकर येते. ती तमाशाला जात नाही, ती सिनेमा पाहण्याकरता जात नाही, पण कथेमध्ये लवकर येते. तर निद्रा देवी येऊ नये आणि मन देवता जाऊ नये याच्याकरता भगवंताचं भजन असतं. बोल भागवत भगवान की जय. सनकादिक महर्षी म्हणतायत, नारदजी तुमचं असं कोणतं धन आहे जे लुटल्या गेलं? जे धन लुटल्या जातं ते साधू संत त्या धनाला आपलं धन मानत नाहीत. मग तुमचं एवढा चिंताक्रांत चेहरा काय? कशा करता तुम्ही म्लान वदन दिसत आहात? अशा प्रकारे प्रश्न विचारल्यानंतर सनकादिकांना नारद महर्षी आपल्या चिंतेचं कारण सांगतायत. बंधो, मी सुद्धा तुमच्या सारखाच सत्संगी आहे. तो सत्संगाचा आनंद मिळावा याच्याकरता मी स्वर्गात गेलो. स्वर्गे सत्येच कैलाशे वैकुंठेना स्वयंरसा. पण स्वर्गात जसा मी गेलो, स्वर्गामध्ये सत्संगाचा आनंद नाही, तिथे दुसराच आनंद चालू होता. इंद्र बसलेला आहे, अप्सरा नृत्य करतायत, गंधर्व गायन करतायत. अरे म्हटलं, इथे सत्संगाचा आनंद नाही. इथे संगीताचा आनंद असेल पण सत्संगाचा आनंद नाही. सत्य लोकामध्ये गेलो, तिथे ब्रह्मदेवाचं मडके घडवणं कार्यक्रम चालू होते. सुट्टी न घेता, आपल्या तर दिवाळीच्या सुट्ट्या असतात, अक्षय तृतीयाच्या सुट्ट्या असतात, नाही सुट्ट्या तर निदान रविवारची तरी सुट्टी असते. पण ब्रह्मदेवाला सुट्टी आहे का बिचाऱ्याला? अखंड घडवितो मडकी रे. असे मडके घडतो, असे मडके घडतो. शेवटी आपल्या भारत सरकारला कायदा करावा लागला, हम दो हमारे दो. तरी सुद्धा लोकसंख्या नियंत्रणात येईना. शेवटी सरकारने आणखी कायदा केला, हम दो हमारा एक. मला वाटतं पुढे का असा कायदा येणार काय माहिती, हम दो हमारे कुछ नाही. तरी सुद्धा लोकसंख्या नियंत्रणात येत नाही का? आपण म्हणतो हम दो हमारा दो, हमारे दो या हम दो हमारा एक. पण काही लोक म्हणतात हम 5 हमारे 50. मग सांगा बरं कशी काय नियंत्रणात येईल? अखंड मडकी घडवणं ब्रह्मदेवाचं काय चालू आहे.
तिथे सत्संगाचा आनंद नाही, म्हणून मी तिथून निघालो, स्वर्गात गेलो, वैकुंठात गेलो. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, वैकुंठ येतो ऐसे नाही. वैकुंठात सुद्धा सत्संगाचा आनंद नाही. मग कुठे आनंद आहे? पृथ्वीवर आहे, म्हणून मी पृथ्वीवर आलो. अहम तू पृथ्वी मी आता ज्ञात्वा सर्वोत्तमामिती, ही सर्वोत्तम आहे असं जाणून मी पृथ्वीवर आलो. साधू लोकांकडे गेलो तर साधू लोक आता पाखंडी झालेत. पाखंडी म्हणजे काय? पापस्य खंड इति पाखंड. अंतःकरणामध्ये शुचिता नाही, पण बाहेरून ते साधुत्व दाखवतायत आणि आपला स्वार्थ साधून घेतायत, असे पाखंड संत झालेत म्हटले. तीर्थामध्ये गेलो तर अपवित्र अधर्मी लोक तीर्थामध्ये वास्तव्य करतायत, त्यामुळे तीर्थ सारच तत्वगता, तीर्थाचं सार निघून गेलंय. मग मी विचार केला आता कुठे जावं. मग मी विचार केला की चला धन्य गृहस्थाश्रमी लोकांकडे जाऊया. पण जसा मी गृहस्थाश्रमी लोकांकडे आलो तर मला तिथे सुद्धा विटंबना दिसली. काय? तरुणी प्रभुता गे शालको बुद्धिदायक, कन्या विक्रयिनो लोभात, दंपतीनांच कल्कनम. नारद महर्षी म्हणतात, मी गृहस्थी लोकांकडे आलो तर तिथेही काय विटंबना मला दिसली. आई वडिलांची सेवा कुठपर्यंत? जोपर्यंत तिजोरीची चाबी आपल्याकडे येत नाही तोपर्यंत. एकदा तिजोरीची चाबी आपल्याकडे आली, आपल्या नावावर घर दार शेती झाली की मग आई वडिलांची राहण्याची व्यवस्था एक तर वृद्धाश्रम नाहीतर गाईचा गोठा. ही दयनीय परिस्थिती भारतामध्ये निर्माण झाली. काय भारताचं वैशिष्ट्य बघा ना. वडिलांनी फक्त सांगितलं 14 वर्षाचं वचन जाण्याकरता दिलं होतं, तर रामचंद्र प्रभूंनी 14 वर्षाचं वनवास स्वीकारला वडिलांच्या वचनाच्या पालना करता. श्रावण बाळाने आई वडिलांची केवढी सेवा केली. मातृपितृ भक्त श्रावण बाळ याच भारतभूमीमध्ये आणि याच भारतभूमीमध्ये वृद्धाश्रम काढण्याची वेळ यावी, ही भारता करता लागलेली एक कीड आहे, शोकांतिका आहे. बरं लाजे काजे आई वडील घरात जरी असले तरी वार्तां पृच्छति कोपी न गे, हे घरामध्ये कोणीही त्यांना एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही. घरामध्ये जर एखादं मोठं काम निघालं तर आई वडिलांची सहमती घेत नाहीत. मग सासरवाडीला फोन जातो साले साहेबांना, हॅलो साले साहेब लवकर या आणि आम्हाला सल्ला द्या, आम्हाला मोठं काम करायचंय. मग तो साला येतो आणि सल्ला देतो. सल्ला दिल्याबरोबर हा गार होतो, म्हणून त्याला म्हणतात सल्लागार. शालको बुद्धिदायका. मी सांगत नाही, नारद महर्षी सांगतायत. शालको बुद्धिदायका कोणी म्हटले का हो? एखाद्याचा शालक जर बुद्धिमान असेल मग सल्ला घ्यायला काय हरकत आहे? घ्या ना, काय हरकत नाही. पण साल्याचा सल्ला घेऊन सुद्धा पती पत्नी मध्ये नेहमी महाभारत होते, रामायण व्हायला पाहिजे ना. पण सारखं भांडण होत आहे. दंपतीनांच कल्कनम. लोकांचा लोभ एवढा बळावू लागले की आज मुलाचा मुलीचा संबंध जोडला जात नाही, सौदे होतात. जिथे सौदा पटला तो संबंधी होऊन जातो. मग आता जिथे विचार सारखे नाही, बुद्धी सारखे नाही, भावना सारखे नाहीत, फक्त पैशाच्या बळावर संबंध जोडले जातात, ते किती दिवस टिकणार आहेत? आणि म्हणून भारतामध्ये घटस्फोटाचं प्रमाण जे वाढलंय त्याला कारण हे आहे की फक्त पैसा पाहून मुलाला मुलगी दिली जाते, त्याचा आचार विचार पाहिला जात नाही. कन्या विक्रयिनो लोभात. लोभी झालेत आणि कन्येचा विक्रय करू लागलेले आहेत. म्हणून माझं चित्त अशांत झालं. नारद महर्षी म्हणतात, मी या पृथ्वीवर आलो मनाच्या शांती करता, पण हे वातावरण पाहिलं मनात अजून क्रांती निर्माण झाली. मग मी विचार केला आता कुठे जावं. तेव्हा मला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची क्रीडास्थली वृंदावनाची आठवण आली. बोल वृंदावन धाम की जय. वृंदावनाची आठवण आली. धन्यम वृंदावनम तेन भक्तिर नृत्यती अच्युत. मी वृंदावनामध्ये गेलो आणि यमुनेच्या तीरावर फिरू लागलो.
तर तिथे सुद्धा मला एक आश्चर्य पाहायला मिळालं. तत्राश्चर्यं मया दृष्टं श्रूयतां तन्मुनीश्वर. एका तु तरुणी तत्र निषण्णा खिन्न मानसा. त्या यमुनेच्या तीरावर एक तरुणी विलाप करते, रडू लागली. त्या तरुणीच्या समोर दोन म्हातारे वयोवृद्ध माणसं अगदी बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले आहेत. काही स्त्रिया त्या तरुणीची सेवा करतायत, कोणी पंखा हवा करतायत, कोणी अश्रू पुसतायत, कोणी पाणी पाजतायत, तिची सांत्वना करतायत. नारद महर्षी म्हटले, त्या तरुणीचं दुःख मी पाहिलं, अंतःकरण द्रवलं. त्या तरुणीला त्या दुःखातून दूर करण्याकरता आपण जावं, तिला दुःख विचारावं आणि दुःखातून निवृत्त करण्याचा प्रयत्न करावा म्हणून मी तिथपर्यंत गेलो. पण जेव्हा मला तिथं दिसलं की सर्व महिलांचा समुदाय आणि शहाण्या मनुष्याने महिलांच्या समुदायामध्ये जाऊ नये. का नाही? महिलांचं अंतःकरण अत्यंत कोमळ असतं. एका मिनिटात रडायला सुरुवात, दुसऱ्या मिनिटात हसायला सुरुवात असते त्यांची. अंतःकरण कोमळ, बोलता बोलता लगेच डोळ्यातून अश्रू येऊन जातात त्यांचे, अंतःकरण कोमळ असल्यामुळे. आणि आता सर्व महिलांचा समुदाय आहे आणि मी जर गेलो, ए देवी तुम्हाला काय दुःख आहे, आणि जर तिने मला प्रत्युत्तर दिलं तर नको जायला, म्हणून तिथपर्यंत गेलो मी. पण वापस फिरलो, परत फिरलो, आणि परत फिरल्यानंतर त्या तरुणीचं लक्ष माझ्याकडे गेलं. तेव्हा ती तरुणी मला हाक मारते, भो भो साधो क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहरं परम. हे साधो क्षणं तिष्ठ, क्षणभर थांबा, तुमच्या दर्शनाने माझ्या अंतःकरणाला परमशांती प्राप्त होते. नारद महर्षी म्हटले, त्या तरुणीने मला बोलवलं. मग मी जवळ गेलो आणि अत्यंत सहानुभूतीपूर्वक मी प्रश्न विचारला, कासित्वम, तू कोण आहेस? का इमौ, हे म्हातारे कोण आहेत? का इमाचार्य नार्यः पद्मलोचना, या तुझी सेवा करणाऱ्या स्त्रिया कोण आहेत? असा प्रश्न विचारला. तेव्हा ती तरुणी माझ्याकडे आपल्या प्रश्नांचं उत्तर देऊ लागली. अहम भक्तिरिति ख्याता इमौ मे तनयो मतौ ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरौ कालयोगेन जर्जरौ. महाराज, अहम भक्ती, मी आहे भक्ती. इमो मे तनयो, हे जो दोन म्हातारे दिसत आहेत ना, हे माझे मुलं आहेत. परंतु बघा ना किती विपरीत परिस्थिती झाली. आई तरुण आहे पण मुलं मात्र म्हातारे झाले. आता हे जर लवकर तरुण झाले नाहीत तर मग मी मात्र विदेशामध्ये निघून जाईल. मी माझा पूर्ण परिचय देते. उत्पन्ना द्रविडे साहम, दक्षिण भारतामध्ये मी जन्माला आले. वृद्धिम कर्नाटके गतः, कर्नाटकामध्ये माझी खूप वाढ झाली, वृद्धी झाली. क्वचित क्वचित महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी माझा खूप सन्मान झाला. पण जशी मी गुर्जर देशामध्ये गेली, गुजरातमध्ये, तर गुर्जरे जीर्णताम गतः, मी म्हातारी झाले. कोण म्हणताय असं? भक्ती देवी म्हणते, म्हातारी झाले. आणि अन्य प्रदेशामध्ये गेले तर पाखंडी लोकांच्या द्वारे मी खंडित झाले. पण जशी मी वृंदावनामध्ये आले, वृंदावनामध्ये आल्याबरोबर मी पहिल्यासारखी नवयौवनी, नवतरुणी झाले. पण माझ्या मुलांची मात्र दुर्दशा बघा ना, माझे मुलं मात्र म्हातारीचे. एका मुलाचं नाव आहे ज्ञान आणि दुसऱ्या मुलाचं नाव आहे वैराग्य. हे माझे दोनही मुलं आहेत, ते म्हातारी झालेत, बेशुद्ध आहेत. त्यांना तुम्ही जागृत करण्याचा प्रयत्न करा. नारद महर्षी म्हटले, देवी चिंता करू नका. तदा नाहम हरेर्दाशो लोके त्वाम न प्रवर्तये. तुझ्या दोनही मुलांना मी जागृत करतो आणि नवयौवन तरुण करतो. नारदजी जवळ गेले.
कानात मध्ये बोलू लागले, ज्ञानम प्रबुद्धताम शीघ्रम रे वैराग्य प्रबुद्धताम. ए ज्ञाना, अरे जागा हो. ए वैराग्य, अरे उठ बाबा. वेदांताचा घोष केला. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद चारही वेदाचा पाठ केला, उपनिषदाचा पाठ केला, पुन्हा पुन्हा गीतेचा पाठ केला, पण ते मूर्छा सुद्धा त्यांची गेली नाही. मग आता काय करावं, चिंतातुर झाले. तेव्हा आकाशवाणी झाली, व्योमवाणी तदैवाभूम् मारुषे खिद्यतामिति उद्यम सफलस्तेयं भविष्यति न संशय. आकाशवाणी बोलू लागली, नारद महर्षी, तुम्ही जो प्रयत्न करतायत ना तो सफल होईल. तुम्ही एका साधूकडे जा, ते तुम्हाला सत्कर्माचा मार्गदर्शन करतील. त्या सत्कर्माने ज्ञान आणि वैराग्य दोन्ही तरुण होतील. आता कोणत्या साधूकडे जायचं आणि कोणतं सत्कर्म करायचं हे मात्र आकाशवाणीने सांगितलं नाही. एका माणसाला रोग झाला, भरपूर डॉक्टरांकडे तो फिरला, मित्रा भेटला. अरे म्हटले, मला अशा प्रकारचा रोग झालाय. ते म्हटले, असं बघ, मालेगावला जा आणि डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याकडून औषधी घे, तुझा रोग बरा होईल. आता कोणत्या डॉक्टरांकडे जायचं त्या डॉक्टरांचं नाव सांगितलं नाही, कोणती औषधी घ्यायची ते औषधीचं नाव सुद्धा सांगितलं. अहो, डॉक्टरांचं नाव सांगितलं असतं आम्ही सरळ दवाखान्यात गेलो असतो, नाहीतर औषधीचं नाव सांगितलं असतं तर आम्ही मेडिकलवरून ती औषधी आणली असती, बरा झाला असा रोग. तसाच प्रकार इथे झालाय. कोणत्या साधूकडे जायचं नाव सांगितलं नाही, कोणतं सत्कर्म करायचं हेही सांगितलं नाही. म्हणून जो साधू दिसेल प्रत्येकाला हात जोडायचं, महाराज सांगा ना सत्कर्म कशाला म्हणतात. आता सामान्य लोक म्हणायचे, महाराज तुम्ही नारद महर्षी आहात, तेही त्रिभुवनी गमन नारदा, त्रिभुवनावर तुमची गमनाची गती आहे. ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आहात आणि तुम्ही आम्हाला विचारतायत सत्कर्म कशाला म्हणतात. नारद महर्षींना उत्तर भेटलं नाही. नारद महर्षीने विचार केला की आता भगवंताचा नित्य नर नारायणाचा निवास जिथे आहे बद्रीनाथ, त्या बद्रीनाथ मध्ये आपण जाऊ. तिथे आपल्या चिंतेचं समाधान आपल्याला प्राप्त होईल. आणि ते चिंतेचं समाधान प्राप्त करण्याकरता चिंतातूर अवस्थेमध्ये नारद महर्षी बद्रीनाथला आले, सनकादिकांना भेटले. आणि त्यावेळी सनकादिकाने प्रश्न विचारला, तुमच्या चिंतेचं कारण काय. नारद महर्षी म्हणतात की हे माझं चिंतेचं कारण आहे. वृंदावनामध्ये भक्ती तरुण आहे, पण ज्ञान आणि वैराग्य हे वयोवृद्ध झालेत, बेशुद्ध पडलेत. त्यांना मी जागृत करण्याकरता, तरुण करण्याकरता खूप प्रयत्न केला, पण ते मात्र जागृत होत नाही. मी आता काय करू. त्यावेळेला सनकादिकाने सांगितलं, बस एवढ्या छोट्याशा गोष्टी करता तुम्ही एवढी चिंता करतायत. मा चिंता कुरु देवर्षे हर्षचित्ते समाव उपाय सुख सारोत्र वर्तते पूर्व एवहि. पूर्वच हा उपाय या ठिकाणी वर्तन केलेला आहे. कोणता उपाय. श्रीमद भागवता सत्सगीत शुकादिभिः. शुकाचार्याने परीक्षित राजाला जे भागवत कथा सांगितली, ती भागवत कथा तुम्ही बेशुद्ध अवस्थेमध्ये असलेल्या म्हातारे झालेल्या ज्ञान आणि वैराग्याला ऐकवा. निश्चितच त्यांची शुद्ध जाईल आणि ते तरुण होतील, वृद्धावस्था जाईल, नव यवन संपन्न होतील. म्हटले, महाराज मग आता तुम्हीच आम्हाला ती कथा सांगा ना. तुमच्या मुखातूनच ती कथा ऐकण्याची इच्छा आहे. तुमचा फार मोठा अधिकार आहे. येशां मृभंग मात्रेण द्वारपालो हरेपुरा गोमौनि कल्पितौ सस्यो यत् यत् पातो रंगतः. एवढा तुमचा अधिकार आहे. तुम्ही फक्त भोई वक्र केली तर त्या द्वारपालांना 3 जन्मामध्ये राक्षस व्हावं लागलं, पण तुमच्याच कृपेने ते 3 जन्मात पुन्हा राक्षस योनी प्राप्त करून पुन्हा ते भगवंताचे द्वारपाल झाले. म्हणून तुमच्यासारखे साधू संत महात्मे लोक लवकर भेटत नाही. तुमच्यासारखे महात्मे भेटण्याकरता फार मोठं पुण्य लागतं.
भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञानहेतुकृतमोहमदान्धकारं नाशं विहाय तदोदयते विवेकः। संत महात्मे भेटण्याकरता केवढं पुण्य लागतं? निष्कामता, निजदृष्टी, अनंत पुण्ये कोट्यान कोटी, रोकड्या लाभती पाठवाडी, पण आता तुम्हीच आम्हाला कथा सांगा, कथेचं ठिकाण तुम्ही सांगा, नियोजन आम्ही करू. नारद महर्षी म्हटले तुम्ही सांगा मग ठिकाण. सनकादिक म्हटले आम्हाला कथे करता एकच ठिकाण उत्तम आहे. कोणतं? गंगाद्वार समीपे तटमानंदनामकं हरिद्वार. गंगेचा एक आनंद नावाचा तट आहे आणि त्या आनंद नावाच्या तटावर या भागवत कथेचं आयोजन करा. सनकादिकांना घेऊन नारद महर्षी कुठून आले? बद्रीनाथ वरून हरिद्वारला आले. मग का हो, भक्ती कुठे निवास करते सध्या? वृंदावनामध्ये. ज्ञान आणि वैराग्य म्हातारे कोण कुठे पडलेले आहेत? वृंदावनामध्ये. मग कथा कुठे व्हायला पाहिजे होती? वृंदावनात व्हायला पाहिजे होती ना. नाहीतर मग ही चर्चा कुठे चालली आहे? बद्रीनाथ मध्ये. मग तिथे का कथा होत नाहीये? तर त्याचं कारण असं आहे, ही गोष्ट त्या काळातली की ज्या काळामध्ये लोक प्रायः महाप्रयाण करण्याकरताच बद्रीनाथला जायचे. बर, जे जायचे त्यांना समाधी लागायची. आता त्यांना समाधी लागल्यानंतर कथा कोणापुढे करायची? कारण वक्ता तो वक्ताची नव्हे, श्रोते नवीन. तुम्ही श्रोते म्हणून मी वक्ता. जर तुम्ही श्रोते नाही मग मी वक्ता नाही, मग वक्ता. समजतंय का? तुम्ही श्रोते म्हणून मी वक्ता. जर नाही तुम्ही श्रोते मग मी वक्ता नाही, मग मी वक्ता. कारण श्रोता तो वक्ताची नव्हे, श्रोते नव्हे. मग तिथं श्रोता कुठे आणणार? म्हणून खाली आले. मग का वृंदावनात का नाही? साधू लोक संसारी लोकांमध्ये जास्त राहत नाही, म्हणून ज्यांना कथा ऐकायची ते थोडेसे वर येतील हरिद्वारला, आणि साधू लोकांना कथा ऐकायची तर ते वरून थोडेसे खाली येतील हरिद्वार. आणि दुसरं कारण असं, आपल्याला बाहेरही उजेड पाहिजे आणि घरातही उजेड पाहिजे, तर काय करावं लागतं? दारवंठा. दारामध्ये तुम्ही काय करा? दिवा लावा. घरातही उजेड पडतो आणि बाहेरही उजेड पडतो. तसं भगवंताचं द्वार म्हणजे हरिद्वार. त्या हरिद्वारामध्ये कथेचं आयोजन सुरू झालं. आता ती फक्कड लोकांची कथा होती. नवकोमल अशी वाळू होती. ती वाळू अशी एकत्र केली आणि उंच वटा तयार केला. त्या उंच वट्याचं व्यासपीठ तयार केलं. ही आपली सारखी कथा होती का? असं व्यासपीठ पाहिजे, माईक सिस्टीम व्यवस्थित पाहिजे, मंडप व्यवस्था व्यवस्थित पाहिजे, लाईट इथे नको इथे पाहिजे, असं पाहिजे, असं होतं का काही? ती फक्कड लोकांची कथा. वाळू गोळा केली, उंच वटा केला आणि चारही भावंड त्या व्यासपीठावर बसले. जगातली पहिली कथा सुरू झाली. सांगणारे चार, ऐकणारा एक. सनकादिक महर्षी चौघ भावंड सांगण्याकरता बसले, पण नारद महर्षी यजमान मात्र एकटे. पण जेव्हा सनकादिक महर्षी कथा सांगणार आहेत, ही बातमी सर्वीकडे वाऱ्यासारखी पसरली आणि कोणीही बोलवण्याची अपेक्षा न करता सर्व ऋषी महर्षी धावत आले. कोण कोण धावत आलं? भृगुर वशिष्ठ च्यवनश्च गौतमो, मेधा तिथील देवला देव राहतो, रामस्तता गाली सुदश्च साकलो, मृकंडो पुत्रा त्रिज तिप्पला. सर्वेपि मुनिगणा सहपुत्र शिष्याः. जे लोक गृहस्थी होते ते आपल्या पत्नीला मुलांना घेऊन सोबत आले कथा ऐकण्याकरता, आणि जे ब्रह्मचारी होते ते आपल्या शिष्य परिवाराला सोबत घेऊन आले. आणि त्या गंगेच्या तीरावर अगदी मोठा श्रोत्यांचा समुदाय त्या ठिकाणी निर्माण झाला. तर त्या श्रोत्याच्या समुदायामध्ये
जेव्हा सनकादिकांनी श्रीमद भागवताचा महिमा सांगण्याकरता सुरुवात केली, सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तं समाश्रयेत्। सनकादिक महर्षी म्हणतात, नारद महर्षी भगवंताची ही भागवत कथा सतत श्रवण करावी। अहो महाराज, आम्ही अगोदर आयोजित केली होती तेव्हा आम्ही ऐकून घेतली कथा, नाही पुन्हा ऐका, सदा सेव्या। कारण दुपारी जेवण झाल्यानंतर आपण संध्याकाळी जेवतोच ना, संध्याकाळी जेवण झाल्यानंतर सकाळी नाश्ता मागतोच ना आपण, तसं एकदा जरी कथा ऐकली तरी तुम्ही पुन्हा ऐका, पुन्हा ऐकता। काय ऐकायचं आम्ही? कारण यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तं समाश्रयेत्। ज्या कथेच्या केवळ श्रवणाने भगवंत आपल्या अंतःकरणामध्ये येऊन विराजमान होतो, यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तं समाश्रयेत्। म्हणून ही कथा तुम्ही सतत ऐकला। सदा नाम घोष करू हरी कथा, 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 सदा नाम घोष करू हरी कथा। तिने सदा चित्ता समाधान, तिने सदा चित्ता समाधान, तिने सदा चित्ता समाधान, तिने सदा चित्ता समाधान। सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार, सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार, सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार। सदा नाम घोष करू, हरी कथा सदा करू, आणि ती सदा श्रवण केली पाहिजे। या भागवत कथेचा महिमा असा आहे की जर तुम्ही अश्वमेध यज्ञ केला, राजसूय यज्ञ केला, तर यज्ञ केल्यानंतर जेवढं पुण्य फल प्राप्त होतं ते पुण्यफळ त्याच्यापेक्षा अनंत पटीने पुण्यफल 7 दिवस नियमपूर्वक जर तुम्ही कथा श्रवण केली तर त्याचं अधिक पुण्य त्या यज्ञापेक्षाही प्राप्त होत असते। सनकादिक महर्षी नारद महर्षीला सांगतायत की मनुष्याच्या अंतःकरणामध्ये पाप तोपर्यंतच राहतं जोपर्यंत मनुष्य निश्चयाने नियमपूर्वक 7 दिवस कथा ऐकत नाही, तोपर्यंत ते पाप अंतःकरणात टिकून राहतं। एकदा त्याने 7 दिवस नियमपूर्वक बसून लक्षपूर्वक कथा ऐकली की त्याच्या जीवनात घडलेलं सर्व पाप नष्ट होत असतं। जो मनुष्य एक जरी श्लोक दररोज भागवत ग्रंथाचा वाचत असेल, नाही एक वाचतायत, अर्धा वाचा, नाही अर्धा वाचतायत, निदान तुम्ही 1/4 श्लोक वाचा, तर त्याच्या जीवनामध्ये कधीही अधोगती त्याला प्राप्त होत नाही। अंतकाळाच्या वेळेला जो मनुष्य भागवताचं श्रवण करता करता प्राणाचा त्याग करतो, भगवान विष्णू त्याला स्वतः घेण्याकरता येतात आणि आपल्या वैकुंठामध्ये निवास देतात। असा हा श्रीमद भागवत ग्रंथाचा महिमा आहे। असा महिमा चालू असताना एक आश्चर्य मात्र त्या सभेमध्ये घडलं। काय आश्चर्य घडलं? वृंदावनामध्ये भक्ती तरुण आहे, पण ज्ञान आणि वैराग्य म्हातारे झाले। पण इकडे हरिद्वार मध्ये कथा सुरू केली आणि कथा सुरू करून महात्म्याला सांगायला सुरुवात केली, पण महात्म्य सांगायला सुरुवात केल्याबरोबर तिकडे ज्ञान आणि वैराग्य दोन्हीही तरुण झाले आणि भक्ती आपल्या ज्ञान वैराग्य पुत्रांना घेऊन हरिद्वार मध्ये कथा चालू आहे त्या ठिकाणी अचानक प्रगट झाली आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू लागली। हीच भक्ती मैया
ज्ञान आणि वैराग्य यांची झाकी आपल्याला पाहायला मिळणार आहे. भगवंताचं आपण नामचिंतन करूया. श्री कृष्ण कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. बोला सर्वांनी बोला. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण